नमस्कार. माझ्या महाराष्ट्रातील तमाम लाडक्या आणि प्रेमळ भगिनींनो, तुमच्या हक्काच्या सीमाताई न्यूज मध्ये मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. भगिनींनो, अनेक लाडक्या बहिणींच्या तक्रारी येत आहेत की त्यांना आधी हप्ते मिळत होते, पण अचानक गेल्या 1-2 महिन्यांपासून पैसे येणं बंद झाले. मग असं काय चुकलं की ज्यामुळे तुमचा हक्काचा लाभ थांबला? सरकारकडून तर चूक झाली नाही ना? आजच्या या विशेष 3 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी 6 महत्त्वाची कारणं सांगणार आहे ज्यामुळे बहिणींचा लाभ अचानक बंद होते. जर तुमचेही पैसे थांबले असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप मोलाचा ठरणार आहे. बहिणींनो, सर्वात पहिले आणि महत्त्वाचे कारण म्हणजे डीबीटी इनॅक्टिव्ह होणे. अनेकदा आधार मॅपिंग किंवा आधार सीडिंग तांत्रिक कारणांमुळे बंद पडते. जोपर्यंत तुमचे डीबीटी स्टेटस ऍक्टिव्ह होत नाही तोपर्यंत सरकार कितीही प्रयत्न केले तरी पैसे तुमच्या खात्यात जमा होणार नाही. दुसरे कारण म्हणजे बँक खाते बंद पडणे किंवा डॉर्मंट होणे. जर तुम्ही तुमच्या खात्यातून वर्षभर कोणतेही व्यवहार केले नाहीत तर बँक तुमचे खाते तात्पुरते बंद करते. अशा वेळी सरकारने पैसे पाठवले तरी ते परत जातात. त्यामुळे बँकेत जाऊन एकदा केवायसी नक्की करून घ्या. तिसरे कारण म्हणजे विनाकारण नवीन बँक खाते उघडणे. अनेक बहिणींना वाटते की नवीन खात्यात पैसे लवकर येतील, पण नवीन खाते जोडल्यामुळे माहिती अपडेट व्हायला वेळ लागतो आणि जुन्या नवीनच्या गोंधळात लाभ अडकून पडतो. चौथे कारण आहे वयाची मर्यादा. ही योजना 21 ते 65 वयोगटासाठी आहे. जर तुमचे वय 65 वर्ष पूर्ण होऊन एक दिवस जरी जास्त झाला तरी सिस्टीम ऑटोमॅटिकली तुमचा लाभ बंद करते. आता सर्व काही ऑनलाईन असल्यामुळे वयाची माहिती लपवता येत नाही. पाचवे कारण म्हणजे आधार कार्डवरील नावात खाडखोड किंवा बदल करणे. जर तुम्ही आधार मधील नाव बदलले आणि ते अर्जातील नावाशी जुळले नाही तर लाभ त्वरित थांबतो. आणि 6वे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे संयुक्त खाते. सुरुवातीला पती किंवा मुलासोबतच्या संयुक्त खात्यावर पैसे आले असतील, पण आता नवीन नियमानुसार लाभार्थी महिलेचे स्वतःचे स्वतंत्र बँक खाते असणे अनिवार्य आहे. जर तुमचे स्वतंत्र खाते नसेल तर तुमचा लाभ अचानक बंद होऊ शकतो. भगिनींनो, यातील कोणतेही कारण तुमच्या बाबतीत घडले असेल तर लगेच संबंधित कार्यालयात किंवा बँकेत जाऊन दुरुस्ती करून घ्या, तरच तुम्हाला मार्चचा रखडलेला हप्ता मिळू शकेल. तुमचा लाभ बंद झाला आहे का? आणि वरीलपैकी कोणते कारण तुम्हाला वाटते? कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ प्रत्येक गरजू भगिनीला शेअर करा आणि खऱ्या अपडेटसाठी सीमाताई न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.